नमस्कार. आता आपण आहोत खडकवासल्यामध्ये आणि नुकतीच आपल्या बरोबर असलेले संदीप पाटील बुवा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या खडकवासला विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाऊ, तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी चेकमेट टाइम्सच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. 15 वर्षांपासून म्हणावा किंवा त्यापूर्वीपासून जेव्हापासून खडकवासला मतदारसंघ बनलाय तेव्हापासून काकासाहेब चव्हाण हे एकच नाव खडकवासला विधानसभा अध्यक्षपदी होतं आणि त्यांनी बऱ्यापैकी त्याची धुरा चांगली सांभाळली होती. आता पक्षाने तुम्हाला विश्वासाने जबाबदारी दिली. काय आहेत पहिल्या भावना, काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या पक्षाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या. त्याबद्दल मी प्रथम आदरणीय पवार साहेब, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, पुणे शहराध्यक्ष श्रीकांतजी पाटील साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचं मी निश्चितपणे एक चांगलं काम करून या मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिल्यापासून एक चांगलं जाळं आहे ते मी या ठिकाणी सर्व मतदारसंघामध्ये फिरून या पक्षासाठी काम करण्याचं ध्येय ठरवलेलं आहे. नागरिकांना कशा प्रकारे आवाहन कराल आगामी इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने नागरिकांची सेवा करणार आहेत, काय सांगा? निश्चितपणे आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना सामाजिक कार्यावर कायम भर दिलेला आहे. नागरिकांसाठी 24 तास आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. या मतदारसंघामध्ये 2029च्या दृष्टीने सुप्रियाताईंनी जी जबाबदारी दिलेली आहे, 2029ची जी निवडणूक असणार आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला जी जबाबदारी दिलेली आहे मी तळागाळात जाऊन काम करणार आहे. हा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी असा मतदारसंघ आहे. तर निश्चितपणे या भागामध्ये ग्रामीण भागात, शहरी भागात पूर्णपणे वेळ देऊन आम्ही त्या मतदारसंघामध्ये एक नवीन कार्यकर्त्यांचं जाळं करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहे. एकूणच 2029च्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांचं मोठ्या प्रमाणात जाळं विणून आणि राष्ट्रवादीची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न संदीप पाटील बुवा यांचा असणार आहे. प्रभाग क्रमांक 33च्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये संदीप पाटील बुवा यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला काटेकी टक्कर दिली होती आणि अवघ्या 400-450 मतांनी त्यांचा पराभव झालेला होता. मात्र हा पराभव नसून हा खरं तर विजय असल्याच्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यामुळे त्याच पद्धतीनं धडाडीनं अगदी कमी वेळात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून यापूर्वी करण्यात आला आहे आणि तशीच पद्धत यापुढे देखील भविष्यात असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पकड या भागात जास्तीत जास्त मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार असल्याच्या भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या दिसतात.